शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदां जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. अकभटाचा आपण 22वा अध्याय वाचतोय. म्हणत म्हणत आपलं सूत्रस्थान बऱ्यापैकी आता होत आलेलं आहे. सो त्याच्यामध्ये आपण जाऊया. श्लोक पाठांतर तुम्ही करत असाल सगळेजण असा एक विश्वास. 22वा अध्याय गंडूशादी विधी. तर गंडूशादी विधी बघत असताना गंडूशाच्या नंतर आपण काही मुखलेप बघितलेले होते. ते मुखलेप कोणत्या कारणासाठी लावायचे, त्याचा उपयोग कसा होतो, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितलेल्या होत्या. त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी की ज्या ज्या वेळेला आपण मुखलेपांचा विचार करतो तर मुखलेपाच्या मध्ये दोषांचं शमन करणारा मुखलेप आणि इतरही काही 3 प्रकार टोटल सांगितलेले आहेत. आणि सर्वसाधारणतः वर्ण्य म्हणूनच मुखलेप वापरले जातात सध्या तरी. तर वर्ण्य म्हणून न वापरता किंवा वर्ण्याच्या व्यतिरिक्त इतर बरेच त्याचे उपयोग आहेत हेही आपण बघितलं. सो मुखलेप बघितले आणि मुखलेप झाल्याच्या नंतर आपण मूर्धतेल म्हणजे शिरोबस्ती या अर्थाने जे आलेलं आहे ते वाचत आहोत. सो मूर्धतेल असं म्हणत असताना माथ्यावरती तेल घालणं असा एक सरळ साधा त्याचा अर्थ किंवा हे होतं. मग शिरोधारा वगैरे सांगत असताना वेगळ्या ठिकाणी सांगितले. मग मूर्धतेल कसं करायचं, काय करायचं ह्याचं जेव्हा वर्णन करतात ना तर त्यावेळेला ते चर्मपट्ट घ्यावं, ते 12 अंगुळ लांब असावं, ते कानाच्या वरती त्या परिघामध्ये ते बांधावं, त्याला वेलींनी घट्ट बांधावं. मग त्याच्यामध्ये ते चामड्याचं जी काही आपण हे बनवलेली आहे काय म्हणू जे कापड बनवलेलं आहे ते आणि आपली त्वचा ह्याच्यामधला जो काही गॅप राहतो तर त्याच्यामध्ये सांधण्यासाठी म्हणून उडदाचं पीठ लावावं. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. तर विधिस्तस्य निषण्णस्य पीठे जानुसमीवृदौ असं आपण बघितलेलं होतं. सो जानुपीठासनावरती म्हणजे खुर्ची किंवा जानुतुल्यासनावरती बसून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता हे करत असताना त्याच्या पुढे हे किती किती मात्रा धारण करावं हे आपण वाचत होतो. सो ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण गंडूशादी विधीमध्ये मूर्धतेल बघतो तर 30व्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं आहे. ओके. सो त्याच्यामध्ये कसं करावं हे आपण जस्ट एकदा श्लोक ते वाचून घेऊया. विधिस्तस्य निषण्णस्य पीठे जानुसमे मृदौ शुद्धाक्त स्विन्न देहस्य स्नेहन आणि स्वेदन करून दिनांते गव्य माहिषम गव्य किंवा माहिष यांची 12 अंगुल विस्तीर्ण चर्मपट्टम शिरसमम 12 अंगुळ असं ते चर्मपट्ट तयार करावं शिराच्या सम प्रमाणामध्ये म्हणजे त्याच्या परिघाप्रमाणे. आकर्ण बंधन स्थानम ललाटे वस्त्रवेष्टिते वस्त्रवेष्टित करून मग तिथे आकर्ण बंध म्हणजे कानाच्या लेवलवरती ते बांधावं. चैल वेणिकया बध्वा माशकल्केन लेपयेत म्हणजे त्याला वेलींनी बांधून घ्यावं आणि उडदाचं पीठ जे आहे तर त्याच्या कलकाने त्याचं लेपन करावं म्हणजे ते कुठेही बाहेर येणार नाही, पडणार नाही. तर ह्या दृष्टीने ते सांगितलेलं आहे. ततो यथा व्याधी श्रुतम स्नेहम कोष्णम निषेचयेत. आता हे किती घालावं तर त्याच्यामध्ये यथा व्याधी जो जो काही व्याधी आहे त्याच्यानुसार योग्य तो स्नेह तिथे कोष्ण असा घालावा. ऊर्ध्वम केशभुवौ यावत अंगुलम धारयेच्यत 1 अंगुल वरती म्हणजे केशभुव. भुव म्हणजे काय तर जमीन किंवा आपण ज्याला भू म्हणतो भूमी, केशभूमी. आता केस जे आहे तर त्याची लेवल जी आहे तर त्याच्या वरती 1 अंगुळ असं ते संपूर्ण जो स्नेह आहे तर तो घालावा. याच्यानंतर जे म्हटलेलं आहे ना त्याच्यामध्ये आवक्त्र नासिका उत्क्लेदात दश अष्टौ षट चलादिषु. आता हे किती वेळ ठेवायचं आहे तर आता धारयेच्यत. आता हे किती वेळ धारण करायचं तर चलादिषु. चलादिषु म्हणजे वात, पित्त आणि कफ यांच्यासाठी किती काळ तर आवक्त्र नासिका उत्क्लेदात जोपर्यंत नासिका मधून उत्क्लेद येत नाही, वक्त्रामधून उत्क्लेद येत नाही तोपर्यंत हे धारण करावं.
आता वक्त्रामधून उत्क्लेद येत नाही किंवा नासिकेतून उत्क्लेद येत नाही, ह्याचाच अर्थ कसा की ज्याच्यामध्ये आपल्याला विशेषत्वाने असं बघायचंय की तोंडातून आणि मुखातून स्राव यायला चालू होतात, तिथपर्यंत हे जे मूर्ध तेल आहे तर ते धारण करावं. त्यानंतर समजा आता हे मूर्ध तेल धारण करताना हा एक लक्षणात्मक हे सांगितला की कुठेपर्यंत ते धारण करावं. त्याच्याच बरोबरीनं अजून एक गोष्ट म्हणजे ज्याला आपण मानिकी असं जे म्हणतो तर ते सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये दश अष्टौ षट चलादिषु मात्रा सहस्त्रेण असं म्हटलेलं आहे. म्हणजे 10,000 मात्रा, 8,000 मात्रा आणि 6,000 मात्रा असं वातावरती, पित्तावरती आणि कफावरती असं क्रमाने धारण करावं. आता मात्रा म्हणजे काय, तर ह्याचं तुम्हाला मी मला असं वाटतं सांगितलेलं होतं बघायला की त्याची व्याख्या काय मात्रा या शब्दाची, तर बघितलेली असेल तुम्ही असं मला वाटतं, नसेल बघितलेली तर आपण बघूया. तर त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग असा येतो की हे किती किती काळ धारण करायचे आहेत हे सांगतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला 10,000 मात्रा वातासाठी, 8,000 मात्रा पित्तासाठी आणि 6,000 मात्रा ज्या आहेत त्या कफासाठी याप्रमाणे ते धारण करायचं आहे. आणि 1,000 मात्रा असं एक म्हटलेलं होतं आपण, अरुजेतू एकम असं बघितलेलं होतं की ज्या वेळेला खूप काही त्रास नाहीये आणि तरी सुद्धा आपल्याला हे मूर्ध तेल किंवा शिरोबस्ती करायचं आहे. ते कशासाठी, तर बाकी त्याचे हे इतरही फायदे असतात की जसं तेल डोक्याला लावल्यानंतर मगज शांत होतो किंवा इंद्रियांना तर्पण मिळतं, तर तशासाठी जर का आपल्याला हा शिरोबस्ती करायचा असेल अरुजे, तर त्यामध्ये काय करायचं आहे, तर 1,000 मात्रा फक्त त्या आपल्याला धारण करायच्या आहे. म्हणजे आता हे सांगितलेलं आहे की अरुज म्हणजे काहीही त्रास नसताना 1,000 मात्रा एवढं त्याचं धारण करायचं आहे. ह्याच्यानंतर मात्रा सहस्राणी अरुजेतू एकम हे झाल्यानंतर आता काय काय करायचं, म्हणजे पश्चात कर्म काय करायचं या गोष्टीला सुद्धा तेवढंच महत्व आहे. आता पश्चात कर्म म्हणत असताना त्याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे हे सांगतात. तर तिथे कसं आहे की स्कंधादी मर्दयेत हे झाल्यानंतर स्कंध इत्यादींचं मर्दन करायला पाहिजे. म्हणजे आता शिरोबस्ती झाला की ते सगळं आपण काढलं, मग त्याच्यामध्ये एवढा एवढा काळ ते धारण केलं की मग ते तेल जे आहे तर ते काढून घेण्याची सुद्धा एक विशिष्ट नॅक किंवा पद्धत असते बरं का. आता ते तेल आहे आणि तेल काढायचं आहे, तर ते शिरोबस्तीचा ते टोपी वरती लावलेली आहे, तर डोकं असं करून काढायला गेलं ना तर मानेला वगैरे इतर ठिकाणी बऱ्यापैकी त्रास होतो. मग अशा वेळेला जिथे आपण लिंपन केलेलं आहे ज्या माशाच्या पिठाचं, माश म्हणजे उडदाच्या पिठाचा, तर ते लिंपन जे आहे ना ते एका ठिकाणी थोडंसं काढायचं आणि तिथे आपल्याला तो एखादा कंटेनर लावायचा जेणेकरून तिथनं ते सगळं तेल चिरपत त्याच्यामध्ये येईल. मग तेल सगळं काढून घेतल्यानंतर मग ते लिंपन जे आहे ते काढायचं किंवा जे दोरीने आपण जे बांधलेलं आहे ते काढायचं आणि मग त्यानंतर हे काढल्यानंतर काय करायचं सगळं, तर स्कंधादी मर्दयेत स्कंध जे सांगितलेले आहेत तर त्यांचं मर्दन करायचं. का, तर एवढा वेळ ते धारण केलेलं आहे ना, तर हा ट्रॅपिझियस जो असतो तर त्याच्यावरती त्याच्यामुळे थोडासा दाब येण्याची शक्यता आहे आणि म्हणून ते पहिल्यांदा आपण मर्दन करावं असं म्हटलेलं आहे, स्कंधादी मर्दयेत. याच्यानंतर मुक्त स्नेहस्य परमम सप्ताहं तस्य सेवनम. आता हे असं झाल्यानंतर ते किती दिवस आपण काय करावं पुढे, तर मुक्त स्नेहस्य स्कंदादी मर्दयेत असं. म्हणजे आता ते ना अर्धे अर्धे श्लोक असे लावून घ्यायला लागतात. बऱ्याच वेळेला आपल्याला ना असं लक्षात येत नाही की हे कुठे तोडायचं आणि कशाला जोडायचं आहे. तर ही गोष्ट खूप महत्वाची राहते, नेहमी हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण की नेहमी आपल्याला हे करत असताना कोणत्या ठिकाणी कुठला श्लोक जो आहे तर तो कुठे वाचायचा आणि कसा थांबवायचा या गोष्टींना सुद्धा तेवढंच महत्व असतं, हे नेहमी जाणून घ्यायला पाहिजे. मग आता इथे एक अरुजेतु एकम स्कंधादी मर्दयेत मुक्त स्नेहस्य कॉमा, स्नेह मुक्त झाल्यानंतर तिथे मर्दन करावं. स्नेहमुक्त म्हणजे आता आपण म्हटलं त्याप्रमाणे तो स्नेह सगळा काढून घेतला की त्याच्यानंतर मग ह्याचं स्कंधादी मर्दयेत असं म्हटलेलं आहे, स्कंधांचं मर्दन करावं. त्याच्यानंतर अजून काय, तर परमम स्नेहनम तस्य सेवनम असं म्हटलेलं आहे. आता परमम सप्ताहम तस्य सेवनम, मग आता हे किती दिवस करावं याबद्दल सांगतात. म्हणजे कसं आहे ना की बरं वाटतंय आणि म्हणून रोजच्या रोज शिरोधारा घेतली गेली तर कसं होतं की नासा आणि यांच्या ठिकाणी स्राव उत्पन्न होतात आणि ते स्राव जे आहेत ना
ते मग डोकं जड होणं किंवा अनइझी होणं किंवा सर्दी होणं ह्याच्यामध्ये सुद्धा आपण शिरोधारा इव्हन करतो त्याच्यात पण दिसतात. तर शिरोबस्तीमध्ये तर ते दिसतातच दिसतात. सो या दृष्टीने हे किती दिवस शिरोबस्ती करायचं, तर परमम सप्ताहम तस्य सेवनम, सगळ्यात जास्तीत जास्त किती दिवस करायचं, तर सप्ताहम, एक सप्ताह म्हणजे 7 दिवस त्याचं आपल्याला जास्तीत जास्त सेवन करायचं आहे या शिरोबस्तीचा. ही शिरोबस्ती ऍडवाइस करताना सप्तक किंवा 7 दिवसांचं सेटिंग घ्या असं आपल्याला पेशंटला सांगायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आता धारयेत पूर्णम करणे कर्णमूलम विमर्दयन. आता इथे हे झाल्यानंतर कर्णपूर्णाबद्दल सांगतात. आता इथेपर्यंत 31व्या श्लोकापर्यंत शिरोबस्ती हा पूर्ण होतो. त्याच्यानंतर धारयेत पूर्णम करणे कर्णमूलम विमर्दयन. करणे पूर्णम धारयेत, कानामध्ये पूर्ण म्हणजे काहीतरी आत ओतून त्याचं धारण करावं. आणि मग काय करायचं, तर कर्णमूलम विमर्दयन. किंवा ऐकण्याची प्रोसेस ही जर चांगली व्हायला हवी असेल तर कर्णपुराणाचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावरती येत असतो. आणि हा जर का आपल्याला चांगला परिणाम घ्यायचा असेल ना तर हे कर्णपुरण करणं गरजेचं आहे. पण सध्या सांगितलं जातं की काही घालू नका. लहान मुलांना, विशेष करून जन्मलेल्या मुलांना कानामध्ये तेल घालणं ह्या गोष्टी पूर्वी अगदी नित्य नियमितपणे दिनचर्येच्या नुसार होत होत्या. मग आजकाल हे घालू नका म्हटल्यानंतर ते बंद झालेलं आहे. आणि त्यामुळे आपण बघतो की बरेच इतर त्रास किंवा इरिटॅबिलिटी ह्या गोष्टी सुद्धा दिसतात. कारण आकाश आणि वायू हे एकत्र येऊन वातदोष बनतो. आणि वातदोष जर का उत्कट अवस्थेमध्ये असेल तर हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड असणं, एका जागी न बसणं, स्मरणशक्ती कमी असणं किंवा अनेक ठिकाणी एकाच वेळेला सगळ्या गोष्टी करायला बघणं, अशी ही मुलांची प्रवृत्ती दिसते. ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण स्टे टाइम म्हणतो, तर तो खूप कमी झालेला दिसतो. इव्हन स्क्रीनवरती सुद्धा 3 ते 4 मिनिटं असा स्टे टाइम असतो. आता तुम्ही बघताय की 1 तासाचं जर लेक्चर असेल ना तर तेवढं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन ऐकणारी थोडीच लोक असतात. तर हे जे आहे ना, तर हे सगळं कशामुळे होतं, तर वाताच्या आधिक्यामुळे होतं. मग वाताचं स्थान जसं स्पर्शनेंद्रिय आहे संपूर्ण शरीरावरती, तसंच आकाशाचं स्थान जे आहे ना तर ते म्हणजे कान किंवा कर्ण आहे. मग त्या कर्णाच्या ठिकाणी, आकाशाच्या ठिकाणी सुद्धा जर उत्तम पद्धतीनं स्नेहन केलं गेलं तर मग ही हायपर ऍक्टिव्हिटी कमी होते, कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं, स्मरणशक्ती वाढते. तर हे करत असताना आजकाल लहान मुलांना सांगितलं जातं की कानात तेल घालूच नका बिलकुल. मग असं का सांगत असतील बरं, हे पण आपण विचार करायला पाहिजे. तर बऱ्याच वेळेला कानात तेल घालायची जी काही वाटी असते ना तर ती उघडी टाकलेली असते किंवा कालचंच तेल आज पुन्हा वापरलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये स्वच्छता योग्य पद्धतीनं मेंटेन केलेली नसते, ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण स्टरिलिटी प्रिकॉशन्स म्हणतो, तर त्या मेंटेन नसतात. आणि असं तेल ज्या वेळेला कानात घातलं जातं ना तर मग वेगवेगळे इन्फेक्शन्स होतात किंवा कान दुखायला लागणं किंवा फंगल इन्फेक्शन्स होणं कानामध्ये किंवा इतर इन्फेक्शन्स होणं ह्या गोष्टी दिसतात. आणि म्हणून सर्रास एक विधान केलं जातं की आता कानात तेलच घालू नका. पण असं गोष्ट नाहीये ना, बरोबर. म्हणजे कसं ना की समजा आपण आहार घेणार आहे आणि तो आहार चांगला बनवलेला नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये समजा तिखट जास्त आहे, खारट जास्त आहे, हे जास्त आहे, तर खाऊच नका, हा उपाय नाही ना त्याच्यावरचा. मग उपाय काय, तर चांगला आहार किंवा चांगला स्वयंपाक बनवला पाहिजे. तसं जर का कानामध्ये तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन असल्यामुळे जर का त्याच्यामध्ये आपल्याला दिसते काही लक्षणं, मग अशा वेळेला कानात तेल घालूच नका, ह्याच्यापेक्षा चांगलं तेल कानात घाला, हा ऑप्शन जास्त योग्य असायला पाहिजे ना. सो ह्या दृष्टीने विचार आपण तेथे करायला पाहिजे. मग आपण पेशंट्सना सांगत असताना कानात घालण्याचं वेगळं तेल जे पॅक बंद असेल असं द्यायला पाहिजे. मग त्याला कॅप व्यवस्थित असायला पाहिजे. मग ते गरम करताना गरम पाण्याच्या वाटीमध्ये जर धरलं तर कोमट केलेलं जे तेल आहे ते कानात घालायला पाहिजे. म्हणजे आतल्या तेलाचा संपर्क जो आहे ना तो हातांशी किंवा इतर कुठल्याही कंटॅमिनेशनशी होत नाही. अशा पद्धतीने जर तेल घातलं गेलं ना तर कुठलेही त्रास मुलांना, लहान मुलांना, मोठ्या माणसांना सुद्धा इव्हन होणार नाहीत. तर ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तेल घाला म्हटल्यानंतर सर्रास कसंही घाला आणि त्याचे काही स्टराईल किंवा असेप्टिक प्रिकॉशन्स घेऊ नका असा अर्थ नाहीये बरं का त्याचा. पूर्वीच्या काळामध्ये जे सोवळं उळं म्हणून असायचं ना तर तेच जे आहे ना तर ते स्टराईल किंवा असेप्टिक प्रिकॉशन्स हे असायचं.
विशेष करून लोणचं घालताना वगैरे खूप गोष्टी, अगदी हात धुवा, स्वच्छ कोरडे करा, प्रत्येक ती आंब्याची फोड सुद्धा कोरडी करून घेतली जायची की पाण्याचा अंश नको पाहिजे, म्हणजे ते लोणचं टिकेल. तर टिकणं हा भाग कसा होतो, तर असेप्टिक प्रिकॉशन्स घेतल्यामुळे, कुठल्याही कंटॅमिनेशन त्याच्यामध्ये न झाल्यामुळे गोष्टी टिकतात. त्याच पद्धतीने कर्णपुरण सुद्धा करत असताना हे जर काही इन्स्ट्रक्शन्स आपण आपल्या पेशंटला दिल्या ना, तर पेशंट बिनधास्त आपलं ऐकतो आणि आपण सांगितल्याप्रमाणे कर्णपुरण करतो. आता ह्या कर्णपुरणाच्या बाबतीमध्ये बघत असताना आपण बघितलंय की धारये पूर्णम करणे, करणे पूर्णम धारणेत, कानामध्ये हे पूर्ण धारण करावं, आणि कर्णमूलम विमर्दयन, कानाच्या मुलाशी मर्दन करता करता मग ते घालावं, किंवा मर्दन करायचं आणि मग ते घालायचं. मग इथे रुजस्यात मार्दवम यावत मात्रा शतम अवेदने, म्हणजे काय, हे किती वेळ धारण करावं, तर यावत रुजहा मार्दवम स्यात, रुजा म्हणजे काय, दुखणं, जोपर्यंत कानात समजा ठणका आहे, दुखत आहे, तर दुखणं कमी येतंय तोपर्यंत ते धारण करावं. म्हणजेच काय, तर एखादं कुठलंही आपण कर्णपुरण केलं तर ते किती वेळ ठेवायचंय पेशंटनी, कधी उठायचंय, हे पण इन्स्ट्रक्शन देणे खूप गरजेचं असतं ना. मग त्यामुळे जोपर्यंत त्याचा कान दुखायचा थांबत नाही तोपर्यंत, म्हणजे रुजा मार्दव येत नाही तोपर्यंत, रुजा मार्दव म्हणजे दुखणं कमी होत नाही तोपर्यंत ते धारण करायचं आहे. आणि जर का दुखत नसेल आणि आपण स्वस्थ वृत्त म्हणून किंवा दिनचर्या म्हणून घालत असू, तर यावत मात्रा शतम अवेदने, अवेदन म्हणजे तिथे दुखत नाहीये तर किती वेळ ठेवावं, तर शतमात्रा, 100 मात्रा होईपर्यंत त्या ठेवावं, म्हणजे कर्णपुरण ठेवावं. 100 मात्रा असं म्हणत असताना साधारणपणे 100 सेकंद असा अर्थ त्याचा होतो. मग 100 सेकंद म्हणजे काय, तर 1.5 मिनिटापर्यंत साधारण ते ठेवावं, आणि म्हणूनच एक अंदाजे 1.5 मिनिट साधारण, किंवा 100, टू बी प्रिसाइज 100 मात्रा, तर 100 मात्रांपर्यंत ते ठेवावं, आणि मग 100 मात्रा झाला की उठावं, आणि मग ते कान जो आहे त्याच्यामध्ये कापूस घालून आपण नित्याचे व्यवहार सगळ्या करू शकत असतो. तर या पद्धतीनं हे कर्णपुरण करावं. आता हे मात्रा म्हणजे किती मात्रा, हा कालचा जो प्रश्न होता ना आपला, तर त्याचं उत्तर ह्याच्यामध्ये आहे. यावत पर्येति हस्ताग्रम दक्षिणम जानुमंडलम निमेषोन्मेष कालेन समम मात्रात सास्मृता. यावत पर्येति हस्ताग्रम दक्षिणम जानुमंडलम, उजवा गुडघा, दक्षिण जानु, मंडलम दक्षिणम हस्ताग्रम, म्हणजे काय, तर उजव्या गुडघ्याचा जो काही भाग आहे गुडघ्याचा, तर त्या गुडघ्याला उजव्या हाताने गोल एखादी हे करणं किंवा एखादा राऊंड मारणं, म्हणजे काय, हस्ताग्रम पर्येति, हस्ताच्या टोकाने, म्हणजे एखाद्या आपल्या बोटाने हे मारायला, राऊंड मारायला, सर्कल करायला जेवढा वेळ लागतो त्याला एक मात्रा असं म्हणावं. म्हणजेच काय, यावत पर्येति हस्ताग्रम दक्षिणम जानुमंडलम, उजवा गुडघा आणि उजव्या हाताने त्याला हे करायला जेवढा वेळ लागतो, सर्कल करायला जेवढा वेळ लागतो तेवढा म्हणजे एक मात्रा. मग डावा का बरं घेतला नसेल असा एक विचार करायला पाहिजे ना, उजवा आवडतं डावं नाही आवडतं वगैरे असं काही नाहीये त्याच्यामध्ये. सर्वसाधारणतः माणसं ही राईटी असतात किंवा उजव्या ह्यानी करतात, त्यामुळे उजवी गोष्ट जी आहे ना ती फास्ट केली जाईल, तो तेवढा वेळ जेवढा लागतो ना तर तेवढा, असं त्यांना वेळेचे गणित सांगायचं ना, म्हणून त्यांनी राईट घेतलेला आहे. सो यावत पर्येति हस्ताग्रम दक्षिणम जानुमंडलम, किंवा दुसरी गोष्ट एक सांगितलेली आहे की निमेषोन्मेष कालेन समम मात्रा तू सास्मृता, सा मात्रा स्मृता, तिला मात्रा असं म्हणावं. दिस इज कॉल्ड ॲज मात्रा. व्हॉट इज कॉल्ड ॲज मात्रा, तर यावत पर्येति हस्ताग्रम दक्षिणम जानुमंडलम, आपल्या उजव्या हाताने उजव्या गुडघ्याला सर्कल करायला जेवढा वेळ लागतो तेवढा, किंवा निमेषोन्मेष कालेन, एक निमेष आणि उन्मेष, निमेष म्हणजे काय, तर डोळे मिटणे, आणि उन्मेष म्हणजे डोळे उघडणे, म्हणजे मिटून उघडायला जेवढा वेळ लागतो तर तिला 1 सेकंद किंवा 1 मात्रा असं म्हणावं. मग आता आपल्याला हे कर्णपुरण किती मात्रा ठेवायचं आहे, तर 100 मात्रा ठेवायचा आहे. तर 100 वेळेला राईट गुडघा आणि राईट हात यांनी सर्कल करायचा, एवढा वेळ जेवढा लागेल ना तर त्याला आपण 1 मात्रा, त्याप्रमाणे 100 मात्रा ते ठेवावं. दुसरा गोष्ट, मात्रेचा अर्थ जो सांगतात त्याच्यामध्ये उन्मेष आणि निमेष ह्या दोन्ही गोष्टी एकत्र, म्हणजे डोळा बंद करून उघडणं ह्याला जेवढा वेळ लागतो तर त्याला 1 मात्रा असं समजावं. सो उन्मेषो निमेषोन कालः, असं निमेष उन्मेष कालः कालेन समम मात्रा तू सास्मृता असं म्हटलेलं आहे.
त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे तर तो शेवटचा आणि याच्या फलश्रुतीचा श्लोक आहे. कच सदन सीतत्वम पिंजरत्वम परिफुटनम शिरस समीर रोगान जयती जनयती इंद्रिय प्रसादम स्वर हनु मूर्धबलम च मूर्धतैलम. आता हे मूर्धतेल काय काय करतं तर कच सदन, कच सीतत्व, पिंजरत्व, परिफुटनम शिरसः समीर रोगान जयती. म्हणजे काय, कच सदनम जयती, कच सीतत्वम जयती, पिंजरत्वम जयती, परिफुटनम जयती, समीर रोगान जयती. आता हे काय काय करतं, आपण जेव्हा मूर्ध तेल म्हणजे बस्ती किंवा शिरोबस्तीचा जेव्हा विचार करतो किंवा डोक्यावरती तेल लावल्याने काय काय होतं तर कच सदन, कच याचा अर्थ केस, सदन याचा अर्थ साद या अर्थाने, गळणं या अर्थाने. तर कच सदन म्हणजे केस गळणे. तर केस म्हणजे जर का शिरोबस्ती केला तर त्यामुळे काय होतं तर केस गळणं थांबतात. त्याच्यानंतर कच सीतत्व असा एक शब्द आलाय, सीत असीत, सीतासीत असा एक शब्द आपण वापरतो बऱ्याचदा. सीत म्हणजे काय तर पांढरं बर का, आणि असीत म्हणजे काय तर काळं, की जे पांढरं नाही असं. म्हणून सीता म्हणजे खडी साखर किंवा साखर ती पांढरी असते ना म्हणून. तर सीत, कच सीत, सीत म्हणजे केस पांढरे होणं, त्यापासून सुद्धा केस पांढरे होण्यापासून जयती म्हणजे ते थांबवले जातात. त्याच्यानंतर पिंजरत्व असा एक शब्द वापरलेला आहे. पिंजरत्व म्हणजे काय तर केसांच्या जटा होणं किंवा फ्रीझी होणं ज्याला आपण म्हणतो तर त्याला पिंजरत्व असं म्हटलेलं आहे, की केस जे आहेत ना ते पुन्हा पुन्हा एकदम गुंतणं आणि त्याच्या जटा होणं असं जे आहे तर ते पिंजरत्व जयती. म्हणजे नित्य जर का आपण ऑइल ऍप्लिकेशन केलं केसांना मूर्धा तेलाला तर मग त्यामुळे ह्या गोष्टी होणार नाहीत. आणि परिफुटनम असा एक शब्द वापरलेला आहे. परिफुटन म्हणजे काय तर केस स्प्लिट होणं किंवा कडक होणं. काही पेशंट ना स्पेसिफिक सांगत असतात, विशेष करून त्वचारोगाचे जे पेशंट असतात ना ते, की असं बसल्यानंतर ना केस जे असतात ना तर ते आम्हाला टोचतात असं पेशंट सांगत असतात. तर हे असं जे केसांचं टोचणं आहे तर ते बरं होणं किंवा ज्याला आपण फुटणं असं म्हणतो किंवा दोन दोन स्प्लिट हेअर होणं या गोष्टी कमी येण्याच्या दृष्टीने म्हणून आपल्याला इथे मूर्ध तेलाचा उपयोग खूप चांगला होत असतो. आणखीन एक चौथा गोष्ट सांगितलेली जी आहे ती म्हणजे शिरसः समीर रोगान असं म्हटलेलं आहे. शिरसः समीर रोगान म्हणजे काय तर डोक्यामध्ये असणारे वातज शिरोरोग जे आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये हा उपयोगी पडतो शिरोबस्ते. सो डोक्यातले हे जे आपल्याला विशेष करून आपण बघतो की वातज शिरोरोग तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतो मूर्ध तेलाचा किंवा बस्तीचा. त्याच्यानंतर आता हे जयती असा शब्द वापरलाय म्हणजे काय तर या रोगांसाठी याचा उपयोग होतो. ह्याच्या पुढे जाऊन म्हणजे नुसतंच रोगघनता आहे असं नाही तर त्याच्याबरोबर आणखीन काही आपल्याला फायदे मिळतात. याचं कारण काय मगाशी आपण बघितलेलं होतं की अरुजेतू एकमात्रम असं काहीतरी आपण बघितलेलं होतं. तो ज्याला काहीच त्रास होत नाही त्याला 1000 मात्रा धरा, म्हणजे ज्याला काहीच त्रास होत नाही त्याने समजा 1000 मात्रा हा शिरोबस्ती घेतला तर त्याच्यामध्ये काय काय परिणाम होतील तर जनयती उत्पन्न होतं, इंद्रिय प्रसादम इंद्रियांचं प्रसादत्व उत्पन्न होतं. इंद्रिय प्रसाद म्हणजे काय तर डोळ्यांना डोळ्यांची ताकद चांगली असणं, कानांना कानाची ताकद चांगली असणं किंवा जिभेला त्याची ताकद चांगली असणं, उच्चार स्पष्ट असणं किंवा दोन्ही रसनेंद्रिय आणि वागेंद्रिय दोन्ही अर्थाने त्या बघितल्या. सो प्रत्येक इंद्रियाचं त्याचं काम चांगल्या पद्धतीनं होणं याला आपण इंद्रिय प्रसाद असं म्हणणार. त्याच्यानंतर स्वर हनु मूर्ध बलम, स्वराच्या ठिकाणी बल प्राप्त होतं म्हणजे काय तर आवाज चांगला धीर गंभीर होणं. त्याच्यानंतर हनुवटीच्या ठिकाणी बल प्राप्त होतं आणि मूर्धेच्या ठिकाणी बल प्राप्त होतं. मूर्धा म्हणजे टाळू ज्याला आपण म्हणतो तसं बरं का. तर आता मूर्धेचं बल किंवा आता आपण ह्याचं बल हनूचं बल ह्याचा काय संबंध तर तुम्हाला हनु हा शब्द ऐकल्यानंतर हनुमंत किंवा हनुमान हे ऐकलेलं असेल तर विशिष्ट प्रकारची त्याची हनुवटी होती म्हणून त्याला हनुमान किंवा हनुमंत असं म्हटलं जातं. आणि मग आता हनु याचा अर्थ आपण हनुसंधी या अर्थाने बघायला पाहिजे. मग हनुसंधीचा संबंध कसा येतो तर आपण बघतो की लॉक्ड जॉ होणं
याचा संबंध हनुशी येतो, पुन्हा तिथे वाताच्या गतीचा संबंध येत असतो, किंवा काही वेळेला अर्धिताचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये आपण बघतो की जॉ आहे ना, तर तो निघून आलेला असतो, निखळणं, हनुसंधी हे होतं. तर ह्या गोष्टी होत नाहीत जर का शिरोबस्ती केला गेला तर. आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे हनूच्या ठिकाणी बल प्राप्त होतं असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मूर्धेच्या ठिकाणी बल प्राप्त होतं. आता मूर्धा म्हणजे टाळू, म्हणजेच काय तर पॅलेट ज्याला आपण म्हणतो. तर हे काही पेशंट्स मध्ये आपण बघतो की पॅलेट जे असते ना, तर त्याच्यामध्ये स्प्लिट असतं, दुभंगलेला टाळू असतो असं, की जे जन्मजात विकृती कंजनायटल ॲबनॉर्मॅलिटी म्हणून बघितलं जातं. मग असं जर का असेल तर ते नेक्स्ट जनरेशन मध्ये येऊ नये, तर ह्या दृष्टीने सुद्धा आपण जे दाम्पत्य इच्छित आहे की नेक्स्ट जनरेशन किंवा त्यांना नेक्स्ट संतती हवी आहे आणि त्यांना असा त्रास झालेला होता, तो जेनेटिकली पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होऊ नये या दृष्टीने सुद्धा आपण, आणि शिवाय वाताच्या शिरोरोगामध्ये सुद्धा त्याचा उपयोग आहे ना. सो वाताच्या गतीचा संबंध, वाताच्या कृतीचा संबंध ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून विशेषत्वाने कर्ता गर्भाकृती नाम असं जे वाताचं म्हटलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होत असतो. एवढे सगळे जे फायदे आहेत ना, तर ते ह्या मूर्ध तेलाचे आहेत. आणि म्हणून हे मूर्ध तेल काय काय करतं तो श्लोक परत एकदा आपण वाचूया. कचसदन सितत्वं पिंजरत्वं परिफुटनं शिरस समीर रोगान जयति जनयति इंद्रिय प्रसादं स्वर हनुमूर्धा बलं च मूर्धतैलम् इति श्री वैद्यपती सिंहगुप्तसूनु श्रीमद् वाग्भट विरचितायाम् अष्टांग हृदय संहितायां सूत्रस्थाने गंडूशादी विधी नाम 12 या प्रकारे आता इथे आपला 22वा अध्याय गंडूशादी विधी हा पूर्ण होतो किंवा सांगतो. तर अशा प्रकारे आपण हा संपूर्ण 22वा अध्याय जो आहे तोही वाचून आपला झालेला आहे. कोणाच्या काही शंका असतील तर त्या आपण घेऊया. तत्पूर्वी आपण पुढचा फक्त 23वा अध्यायाचा एक श्लोक वाचूया. अर्थात अश्चोत्तरांजन विधी अध्यायं व्याख्यास्यामः इति स्माहु रात्रे यादयो महर्षयः सर्वेषाम् अक्षिरोगाणां आदौ अश्चोतनं हितं रुक्तोदक कंडू वर्षाश्रू दाहराग निबर्हणम. आता ह्याच्या पुढचा जो अध्याय आहे तो आहे अश्चोतन विधी अध्याय. तर या अध्यायाच्या संदर्भामध्ये आपण नेक्स्ट टाइम बघूया. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही इथे आज विचारू शकता. युट्यूबवर जर बघत असाल तर युट्यूबवर विचारलं तरी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. 50 मिनिट फॉर वातज, 1000 मात्राकाल, 40 मिनिट फॉर पित्तज आणि 30 मिनिट फॉर कफज. कालचं जे सांगितलेलं होतं की किती मिनिटं एक मात्रा म्हणजे त्याप्रमाणे ते मिनिटांमध्ये त्यांनी काढलेले आहे. 5 to 6 minutes इन हेल्दी पर्सन. ओके. 1 मात्राकाल टाइम टेकन टू ब्लिंक अँड ओपन द आयलिड. आपण हे आता बघितलं, राईट. ओके. त्याच्यानंतर ट्रीटमेंट क्या देनी चाहिए. कर्णपूरण तेल इज नॉट गुड अँड पेशंट्स कंप्लेंट्स ऑफ पेन फंगस इन इयर. हा, तर आता ह्याच्यामध्ये आपण सांगितलं की कर्णपूरण तेल जर चांगलं नसेल आणि पेशंट कंप्लेंट करत असेल की फंगस आहे किंवा कानामध्ये दुखतं आहे, तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कर्णपुराणाचं तेल आहे ना, तर ते चांगलंच असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही दुसरं ऑप्शन नाहीये. तर ते व्यवस्थित गरम केलेलं आयदर किंवा गरम पाण्याच्या ह्याच्यामध्ये ठेवून व्यवस्थित ऑटोक्लेव्ह केलेलं असं तेल वापरलं तर ह्या गोष्टी होत नाहीत. फंगस किंवा इतर कंप्लेंट्स ऑफ पेन या गोष्टी त्याच्याने होणारच नाहीत. आणि जर असं झालं असेल काही कारणाने किंवा दुसऱ्या काही गोष्टी जर का कानात आहेत म्हणून तसं होत असेल, तर कानाच्या पाठीमागे अतसी उपनाह लावायचा किंवा कानाच्या पाठीमागे आणि कर्णपुत्रकाजवळ जलोकावचरण करायचा. पोटामध्ये सूक्ष्म त्रिफळा गंधक रसायन या गोष्टी द्यायच्या. त्यांनी खूप छान पद्धतीचं या गोष्टी कमी येतात. हाँ, मुखलेपच्या फलश्रुति में बताई क्या हेयर पैक या मेहंदी लगाना रेग्युलर ये भी लेप में इंक्लूड करेंगे, इसका विचार कैसे करें. कसं आहे ना, चेहऱ्याला मुखलेप असं म्हटलेलं आहे आणि त्याचा परिणाम केसांवरती येतो. आता मेहंदी जर का केसांना लावणार असेल तर त्याचा परिणाम केसांवरच, मेहंदीवरच येणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून डोळ्यांवरती सुद्धा येतो किंवा त्वचेवरती किंवा स्किनवरती चेहऱ्याच्या सुद्धा येत असतो. मग आता हे कसं काय, असा एक विचार व्हायला पाहिजे. तर लास्ट टाइम आपण बोललेलो होतो की मुखलेपाचा वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम जर का येतो ना, तर हे मुखलेप लावल्यानंतर
जर केस चांगले होत आहेत, काळे होत आहेत असं जर का फलश्रुतीमध्ये दिलेलं आहे, तर चुकीचे लेप लावल्यानंतर केसांच्या तक्रारी तर आपल्याला दिसायला हव्यात. आणि तशी गोष्ट दिसते की बरेच सारे कॉस्मेटिक्स वगैरे वापरल्यानंतर अशा गोष्टी दिसतात. त्याच पद्धतीनं केसांना जर का वेगवेगळे हेअर कलर्स लावण्याची आजकाल खूप फॅशन आहे. सो हेअर कलर लावल्यानंतर स्किनमध्ये प्रॉब्लेम्स आलेले असे सुद्धा पेशंट बरेच दिसतात, किंवा आयसाईट कमी झाली असेही पेशंट आपल्याला बरेचपैकी दिसत असतात. आणि म्हणून हेअर कलरचे रॅशेस पहिल्यांदा चेक करा आणि रॅश नाही आली तरच लावा वगैरे ह्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन त्या बॉटल्स वरती वगैरे लिहिलेले असतात. रॅश जरी आली नाही ना तरी सुद्धा पेशंट सांगतात की केस ड्राय होतात, गळतात जास्ती आणि त्याच्या बरोबरीनं स्किनचा कलर मध्ये सुद्धा परिणाम येत असतो, चेंजेस होत असतात. मी तर एक पेशंट अशी बघितलेली होती की नेहमी जो कलर वापरायचा त्याच्यापेक्षा वेगळा लावावा म्हणून तिने दुसरा प्रकार त्याच्यामध्ये लावून बघितला. तर त्याच्यामध्ये आपण काही वेळेला असं बघतो की हा सूट झाला, तो सूट नाही झाला. तर त्या दृष्टीने तिने जेव्हा तो हेअर कलर त्याच्यामध्ये लावला ना, तर त्याच्यामध्ये टिपिकली सोरॅटिक चेंजेस असतात ना, तशा पद्धतीचे चेंजेस त्याच्यामध्ये व्हायला लागले. इव्हन तिथलेच नाही तर इतर ठिकाणी, इतर पोल्सच्या ठिकाणी सुद्धा स्किन जे आहे त्याचं एक्सफोलिएशन दिसायला लागलं. आणि असं झाल्यानंतर मग पेशंट आली पुन्हा की अरे मी हेअर कलर लावला, असं असं झालं आणि आता काय करू. मग अशा वेळेला अशा कंडिशन्स मध्ये मग वमन, बृहत वमन म्हणजे स्नेहन पूर्ण करून वमन देणं, विरेचन देणं आणि मग त्याच्यानंतर औषधं चालू करणं. मग त्याच्यामध्ये पुराण मलशुद्धी चालू करणं अशी औषधं दिलेली होती. आणि त्याच्या बरोबरीने जी अगदातली औषधं आलेली, दूषी विषारी किंवा सर्व विषनाशक वागू या गोष्टी वापरलेल्या होत्या. आणि मग त्या हेअर कलरचे परिणाम कमी झालेले दिसतात. कसं आहे ना की दिसणं हा भाग चांगला आहेच, हे पर्सनॅलिटी चांगली पाहिजेच, त्याबद्दल काही वाद नाहीये. परंतु म्हणून कुठलेही केमिकल्स कसेही वापरून जर का आरोग्याच्या दृष्टीने ते अहितकर होत असेल ना, तर मग मात्र नक्कीच या कॉस्मेटिक्सचा विचार आपण करायला पाहिजे. पेशंटलाही त्या पद्धतीनं आपण सांगायला पाहिजे. ओके. ठीक आहे, अजून काही क्वेश्चन्स? मला वाटतं सगळे क्वेश्चन झालेले आहेत. आणि पाठांतर सगळ्यांनी करा. पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन आहे, थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जुरले पायिकपणा. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे घळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी. वशी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये. विशेषी डोकी इये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.